नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सीताराम कोल्हे, लेनोरा माइंड टून कन्सल्टंट्स नाशिक। सध्या परीक्षेची धामधूम सुरू आहे। कशी तयारी आहे तुमची सुरू? मित्रांनो, तुम्ही एक गाणं ऐकलंच असेल, एक घोंसला कैसा बनता है, एक तिनका देख के याद आया, एक सोच पे है मीनार बना। म्हणजे विचारांना किती महत्व आहे। आपण मनात जसा विचार करू तसंच आपल्याला फल मिळतं। त्याच्यामुळे आपण या परीक्षेच्या तयारीच्या कालावधीमध्ये कुठली चिंता न करता आपलं प्रिपरेशन सुरू ठेवा। त्यासाठी मी एक तुम्हाला छोट्याशा 4-5 टिप देणार आहे। आपण या परीक्षेचं वेळापत्रक बनवलेलंच असेल तर त्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास सुरू ठेवा। समजा वेळापत्रक बनवलं नसेल तर वेळापत्रक बनवा। बनवलेल्या वेळापत्रकामध्ये काही बदल करायचे असेल तर वेळापत्रक रिवाइज करा आणि शांततेने आपला अभ्यास सुरू ठेवा। दरम्यानच्या काळामध्ये एखादं रिलॅक्सेशन टेक्निक शिकून घ्या, जसं दीर्घ श्वसन। त्याच्यामध्ये आपण हळूवार श्वास आतमध्ये घ्या आणि हळूवार सोडा, हे मध्ये मध्ये टेक्निक सुरू ठेवा। त्यानंतर सलग कंटिन्युअस अभ्यास न करता मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक घ्या। या ब्रेक दरम्यान फक्त तिथल्या तिथे चाला, थोडंसं स्ट्रेचिंग करा, म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील होईल आणि पुन्हा अभ्यासाला ताजेतवाने होऊन तुम्हाला बसता येईल। या दरम्यान तुम्ही शक्यतो बाहेरचं खाऊ नका। समजा हॉस्टेलला राहत असाल तर हेल्दी फूड घ्या, जेणेकरून या कालावधीमध्ये आपल्याला आपली प्रकृती सांभाळायची आहे, ती बिघडू द्यायची नाही, जेणेकरून अभ्यासाला डिस्टर्ब होणार नाही। आणि पुरेशी विश्रांती घेणं देखील आवश्यक आहे। पुरेपूर झोप घ्या, कारण आपला विश्रांतीनंतर मेंदू तल्लख होतो आणि आपली ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढत असते। ह्या चौथ्या टिप नंतर 5वा शेवटचे टिप्स आहे की आपण आपले मित्र, नातेवाईक किंवा शिक्षक यांच्याशी संपर्कात राहा। काही समस्या जाणवल्यास मोकळेपणाने त्यांना ती सांगा। आणि हे लक्षात ठेवा मित्रांनो की ही परीक्षा म्हणजे तुमच्या जीवनातील अत्यंत छोटासा बिंदू आहे। अशा तुम्हाला हजारो परीक्षांना तुम्हाला सामोरं जायचं आहे। त्याच्यामुळे ही परीक्षा काही तुमची अंतिम परीक्षा आहे असं काही समजून कुठल्या प्रकारचा तणाव घेऊ नका। अभ्यास करत राहा आणि शांततेने सामोरे जा। त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज करा की आपण केलेल्या मेहनतीला चांगलं फळ मिळालेलं आहे। तुमची सर्व लोक, सर्व मित्रमंडळी, नातेवाईक वाह करत आहेत असं व्हिज्युअलाइज करा आणि निश्चित तुम्हाला यश मिळणारच आहे। खात्री बाळगा, अभ्यास सुरू ठेवा। तुम्हाला तुमच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।